खाते यार खिचडी उपवास आहे तुला? बोल मला तुला उपवास आहे का? पण म्हणा मला आवडते उर्मिला तुला उपवास आहे? नाही नाही उपवास नाहीये मला उद्या जोस्ता बाई खारोड्या घालते. बापरे कसल्या भारी जोस्ता बाई, एक नंबर. जोस्ता पीठ मस्त आले ना. शिजून घ्यायला लागतं चांगलं, मग कारवडी मोडत नाही. कोणी केलं? तूच केलं का? केलं आचार्य एक नंबर आहे. जोस्ता खारोड्या नाही विकले तर खूप पैसे भेटतील खरंच. कारवडी कशा करशील? मॉलला नेऊन ठेवायच्या विकायला. खूप खातात मुंबईवाली लोक ना, भरपूर खातात. आणि थोडे आळणी बनवायचे. हा मी प्रमाण लिहिलेलं तुला सांगन, जास्त खारट नाही होत. अशा पॅक करून ना आपण मॉलला ठेवल्या ना खूप संपतील. घर बसल्या व्यवसाय एक नंबर करायला पाहिजे. हा करायला पाहिजेत. अशी मुंबईवाल्यांना या खारोड्या भेटत नाही, गावच्या ठिकाणीच असतात ना, मुंबईला कोण करत नाही. आणि पापड्यापेक्षा भारी लागतात. पद्धतशीर करतो ना. मी दिले ना पार्टीला, नुसत्या खातच राहतात. आम्हाला काम नसतं, आम्ही म्हणलं असं तर आम्ही विकायला ते आम्ही कारड्या करतो जातील ना मध्ये आहे ना करून. आम्हाला उरकतच नाही. काय उरकत नाही, काय एवढी काम तुम्हाला लागतं का माणूस करायला? असं भेटतात ना. याच्यामध्ये काय काय सुनिंदा टाकले सांग बरं एकदा मला. ते आईनेच टाकलं बस नाही काय काय टाकले? जिरं, हिंग, पापडकार आणि मीठ. मीठ 4च असत. 3 दिवस तांदूळ कुजवायचे, वाळवायचे आणि चक्कीमध्ये दळायचे आणि दळून आणल्यावर थोडं भरड, जास्त भरड नाही, आपण घावण्यांना करतो ना तसे. पण गुटली नाही झाली काय नाही. घावण्यांसारखं पण नाही, पण लय लीन नाही. आता नाही ना बारीक यायची बघ ना किती भारी पडते. तिला तेच पाहिजे. अंकिताला पण येतात. अंकिता तर पनवेलचं माहेर ना अंकिता तुझं, तिकडे करतात काय का असं? नाही का? पण ते घाटी लोक गव्हाच्या तांदळाच्या नाही. पण टेस्ट कुठलं जास्त आहे? तांदळाला ना. गव्हाच्या चिकट होत असते ना. चिकाच्या बनवून करतात. त्याला जास्त तपली घे ना. नाचणीच्या करतात, नाचणीच्या पण करतात, गव्हाच्या. पण गव्हाचं प्रोसिजर जास्त आहे, जास्त आहे. तांदळाचं सोपं. त्याला लय तकलीफ आहे भिजवायचं. तुम्ही मला दिल्या ना अशा करून, तर मी खरंच म्हणजे जास्त प्रमाणात केल्या ना माझ्या सुना येऊ दे, आपण धंदा करू शकतो, व्यवसाय घरगुती, माझ्या सुना येऊ दे, घर बसल्या व्यवसाय. मला आता नाही ग, माझ्या आता आम्हाला पाठी बिटी जर नाही तुटल्या तर खरंच मी थोड्याशा दिल्या असत्या सुनीताने. ऑनलाईन पण लोक विकतात काय काय. मला काय, मला तकलीफ होते ग बाय हाताने. साहित्य मी टाकते, परमान माझं हलवणं तिचे. गावातल्या बायका आपल्या पण आता सगळ्यांना काम आहेत ना, इकडे रिसॉर्ट झालेत तर. पहिल्यासारख्या बाया घरी बसून पण नाहीत. आता सगळ्या बाया कामाला लागल्यात, बसून कोणच नाही. रिसॉर्ट झाले ना आपल्याकडे भरपूर. काय नाही काय आहे ना, घरगुती करायला घेतलं जरी ते पण उरकलं बाहेर. ललिता मग भरपूर संपतात. पॅकिंग करून लेबल लावायचा आणि विकायच्या. मला हा धंदा खूप आवडतो, पण काय काय करणार. बिझनेस ज्या माणसाला पैसे कमवायचे ना, काय पण बिझनेस करू शकतो का नाही. साथ लागते घरामध्ये, काय साथीचा पण नाही प्रश्न, पण आपण जर म्हणजे म्हणायला नको कोण का माझ्याकडे पैसा नाही. ज्याला पैसा कमवायचा तो कसा पण कमवतो कष्ट करून. वाळत ठेवायच्या, संपूर्ण वाळून द्यायच्या, काढायच्या. पोटात लागला आता वाळल्यावर तुझ्या मला तळून दाखवा काय. कलर बाकी एक नंबर आला, डिझाईन पण कसली भारी. त्यांना तर खूप आवडल्या तुझ्या खारोड्या. हा ते बोलतात भारी झाल्यात. मी टाकले तांदूळ कुजत.
पीठ आदुळीने मोजून घेतलंय का आणि तसं करते एक आदुळी आणि एक निटू आहे. एक आदुळी एक नीट एक आहे. आदुळी होतं, एक आदुळी, एक निटू. मग त्याच्या हिशोबाने प्रमाणे दोन जिरेची ढाकणं टाकून थोडं वरचं त्या पिठाला एवढं टाकलं आणि एक हिंगाचं आणि 2 पुरता मीठ टाकलं असं अंदाजे केले अंदाजे केलं. मी म्हणजे असं प्रमाण वजन करून व्हिडिओ बनवले पण सध्या टाइम नाही टाकायला. वजन पण मस्त आल्यात ना पिवळ्या आणि मग पक्क्या पिवळ्या झाल्या ना का काळ्या पडत्यात त्या. जिरं जास्त टाकल्यावर काळ्या काळ्या दिसतात पडत्यात ते बघ त्या कशा आल्यात ना मस्त त्या पण काढ भारी दिसतात सुतारफणी सारख्या दिसतात. आणि बघा जत्रेमध्ये विकायला येते ना सुतारफणी खायला तशी. काय करते घ्यायच्या का तुला? चालू. ये. चला जाते मी. थँक्यू. बाय बाय. जेवण बनवायचे लंच. ए कुठे चालली काय ग? इकडे बघ. हे भारी आहे सावलीमध्ये घालायचं उन्हात आणायचं. ते कसं तांदूळ पापड्यांचं पापड्या करताना पण दाखव. ए माकड हे बघा दुकानाला जाळी लावले. माकड येतं ना रोज रोज खाऊ खायला. ए माकडा तुझी फ्रेंड लोक कुठे आहेत? खारोड्या एक नंबर झाल्यात ग. सुनीता माझा साचा कसा आहे? मस्त आहे ना.